This is cabin number 408. ओके. तर ही अशी जागा आहे, दाखवतो मी. हे बघा, 2 पेंटिंग्स आहेत, हे 2 टेबल आणि चेअर्स आहेत. ही एक टेबल चेअर आहे. 3 तर झाल्या, मिनिमम आपण 4ही बसू शकतो. नंतर आपण 4ही बसू शकतो. दॅट इज ऑल अप टू अस. आणि इथं 4 ते 5 लोक आरामात राहू शकतात, बसू शकतात. तर बसण्याचं प्रोव्हिजन बघून घेऊ आपण. आणि त्याला बाहेरचा व्ह्यू जर नसला ना, इथं बाहेरचा व्ह्यू ते हॉस्पिटलचा, तिथं काय करायचं हॉस्पिटलचं, त्यापेक्षा एक कम्फर्टेबल आहे आणि आपल्याला एक थोडं अफोर्डेबल बनतं आहे. हा 408चा 20,000चा रेंट येतो आहे. 20,000 रुपये पर मंथचा. तो पण आता कमी जास्त करून हे होईल. आय थिंक दिस इज क्वाईट कम्फर्टेबल. AC आहे, डेडिकेटेड, फायर अलार्म आहे. हे जे बाकी ह्या गोष्टी इथं बाहेरून येऊन दाखवतो मी. हे काय, हे असं आहे ओव्हरऑल रिगसचा. हे सगळे ऑफिसेस आहेत बाजूला. हे मोठं आहे. इथं बघा, कालची रूम होती, त्यात ही मध्ये जागा मोकळी जाते. यात काही करू शकत नाही आपण, आणि तेवढे उगीच पैसे द्यायचे. त्यापेक्षा ही रूम अशी आहे, ही रूम अशी आहे, एवढीशी. हे काय अशी. तर एवढी जागा आपल्याला वापरायला पुरेशी झाली. इट कॅन बी मोर दॅन अ मिनिंगफुल ऑफिस. सो दॅट टीम इज मोटिवेटेड आणि आपला एक ऑफिसचा प्रेझन्सही बनेल. ठीक आहे. बाकी जसं मोठमोठे हे मोठे ऑफिसेस आहे, ज्यांना मोठ्यांना पाहिजे ते घेतील. बाहेर इथं पण हे काय, हे बाहेर कोणाला ऑफिस घ्यायचं घेतील. हे पुढे समोर हे डीमार्ट आहे. हे काय डीमार्ट, म्हणजे डीमार्टच्या समोर आहेत आपण, बाणेर डीमार्ट, आयडियाज, अमर मेगाप्लेक्स. ठीक आहे. याचे इथं आहे. आणि समोर ते सदानंद वगैरे, ऑर्किड हॉटेल पण दिसतं आहे बघा. हे का ऑर्किड हॉटेल, हे वरती ऑर्किड हॉटेल, मरून कलरचं. अशा रीतीनं हे ऑफिसचं सिच्युएशन आहे. एकदा बघून घ्या. नाही, हे डिसेंट वाटतं, कम्प्लिटली नवीन आहे. हे जे आहे ना, हे काय, समजा की इथले केबिन दाखवतो. याच्यामध्ये हे काही मोठी केबिन आहे. बाजूला ते मणिपाल हॉस्पिटल आहे. मणिपाला तिथे हॉस्पिटलचं काही व्ह्यू नाही आहे, तसं कॉन्क्रीट आहे फक्त ते. आणि आत्ता काही वेगळं काही नाही त्यात. एक आहे इकडं, ही एक रूम दाखवतो जस्ट दर्शन. दुसरी रूम, तिसरी रूम, हे इकोसिस्टम आहे इथे ॲक्च्युली. चौथी रूम, 5वी रूम. हे काय इकडचं ही बारकी एकदम बारीक रूम आहे, ही नको आपल्याला. हे काय, ही एक रूम आहे. ही अशी, ही पण आहे एकदम छोटी रूम आहे. ही तर गेलेली, ही नाही आपल्याकडं. त्यांचं हे सर्वर रूम वगैरे आहे. हे काय असं इथं एक रूम आणि कॉन्फरन्स रूम आहे. किंवा मे बी हे पण ऑफिस असेल कदाचित, कारण वर्क स्पेस दिसते. त्याची कॉन्फरन्स रूम दाखवतो मी. त्याच्या अगोदर हे जे आहे ना, हे काय, हे एक ऑफिस आहे. हे इकडे एक ऑफिसचं सेटअप आहे. आपल्याला छोट्या रूम घेतल्या म्हणजे आपण थोडक्यात समजून घे. आणि हे काय, इकडे ही कॉन्फरन्स रूम आहे, एकच आहे. हे बाहेर रिसेप्शन आहे. आणि हे कॅफेटेरिया आहे असा. हे काही झेरॉक्सची सोय आहे, झेरॉक्स प्रिंटर, हे कम्युनिकेशन, प्रिंटिंग, थोडं बसायला इथं चहा पाणी. हे काही इथे चहा पाण्याची सोय आहे. आणि हे इथं बसूनसुद्धा तुम्ही हे करू शकता. तर ऑल इन ऑल बऱ्यापैकी एक मिडियम लेवलचा आपल्याला एक चांगला डिसेंट सेटअप आहे हा. आणि हे इकडे जेंट्सचं वॉशरूम आहे, दाखवतो एकदम इकडंपर्यंत असं. आतमध्ये वॉश बेसिन वगैरे पण आहे. चांगलं डिसेंट इथं पाहिलं मी. आणि इकडच्या बाजूला हे लेडीजचं आहे असं. त्या बाजूला काहीतरी पॅन्ट्री असतं किचनची. किचन नाही, ती वेगळं काय ते हाऊसकीपिंगची. अशा रीतीनं परत एकदा नेऊन क्लोज करतो हा व्हिडिओ. ठीक आहे. अशा रीतीने हे झाड बारीक. आणि आपल्याला ना तशी पाहिलं तर एकदम रोडच्या साईडला मिळते ही जागा. हे बघ,
फक्त एक छोटीशी जागामध्ये पलीकडे रोड आहे आणि ही जागा. आता हे आपल्याला ब्लॉक करून टाकायला हरकत नाही. तुम्हाला लोकांचं काय आहे मला सांगा. 20,000 रुपये पर मंथ त्यातही कमी केले जातील. कमी केले जातील. ही 408 नंबरची रूम आहे. 8 आणि 4 12 आणि 2 3 त्रिवेणी संगम आणि सुरुवातीला 3 माणसं पण आहेत. अशा रीतीनं तर हे बघू आता कसं करायचं. थँक्यू.